हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल रिअल लाईफ विथ रूथ. सो मित्रांनो, तुम्हाला घर बसून ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सो आज आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय, फ्रीलान्सिंग कसा सुरू करायचा आणि पहिला क्लायंट कसा मिळवायचा हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. स्टेप नंबर 1, फ्रीलान्सिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर फ्रीलान्सिंग म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये परमनंट जॉब न करता वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करणे. फॉर एक्झाम्पल, सपोज एक व्यक्तीला लोगो बनवायचा आहे किंवा व्हिडिओ एडिट करायचा आहे, तर तो फ्रीलान्सरकडे जातो आणि फ्रीलान्सर त्याचं काम पूर्ण करून पैसे घेतो. स्टेप नंबर 2, कोणता स्किल निवडायचा? फ्रीलान्सिंग सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक स्किल असणे महत्त्वाचं आहे. लाईक कंटेंट रायटिंग, डेटा एंट्री, व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा ट्रान्सलेशन. सो सुरुवातीला तुम्ही एकच स्किल निवडा आणि त्यावरच फोकस करा. स्टेप नंबर 3, स्किल शिका. स्किल निवडल्यानंतर ते चांगल्या प्रकारे शिकून घ्या. यूट्यूबवर फ्री ट्युटोरियल्स बघा आणि कमीत कमी 1 ते 2 तास त्यावर प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा, क्लायंट तुम्हाला तुमच्या डिग्रीसाठी नाही तर तुमच्या स्किलसाठी पैसे देणार आहे. ओके. स्टेप नंबर 4, सॅम्पल वर्क तयार करा. क्लायंटला तुमचं काम बघायचं असतं, म्हणून सुरुवातीलाच सॅम्पल वर्क तयार करा. फॉर एक्झाम्पल, व्हिडिओ एडिटर असाल तर काही 2-3 सॅम्पल एडिट्स तयार करून ठेवा. डिझायनर असाल तर काही पोस्टर किंवा लोगोज तयार करून ठेवा. हे तुमचा पोर्टफोलिओ म्हणून काम करेल. स्टेप नंबर 5, प्रोफाईल बनवा. आता तुम्ही प्रोफेशनल प्रोफाईल तयार करा. प्रोफाईलमध्ये तुमचा फोटो, तुमचं स्किल, तुम्ही काय सर्विस देता आणि तुमचा सॅम्पल वर्क, हे सर्व क्लिअर लिहून ठेवा. स्टेप नंबर 6, क्लायंट शोधा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे क्लायंट शोधणे. फेसबुक ग्रुप्स, इंस्टाग्राम पेजेस, लोकल बिझनेस किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर क्लायंट शोधा आणि त्यांना विनम्रप्रमाणे मेसेज करा आणि तुमचं सर्विस ऑफर करा. नंबर 7, पहिला प्रोजेक्ट मिळवा. लक्षात ठेवा, सुरुवातीला जास्त पैशाची अपेक्षा ठेवू नका. पहिला प्रोजेक्ट मिळाला की ते क्वालिटीने पूर्ण करा आणि जर क्लायंट ते आवडलं तर तो पुन्हा येऊ शकतो आणि तो दुसऱ्यांना पण सजेस्ट करू शकतो. स्टेप नंबर 8, इन्कम वाढवा. अनुभव वाढत गेला की तुम्ही तुमचे चार्जेस पण वाढवू शकता. नवीन स्किल शिका, चांगला पोर्टफोलिओ तयार करा आणि अधिक क्लायंट्स मिळवा. तर मित्रांनो, फ्रीलान्सिंग सुरू करण्यासाठी हे होते स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन. लक्षात ठेवा, फ्रीलान्सिंगमध्ये सक्सेस एकाच रात्री मिळत नाही. तर याच्यासाठी चांगला स्किल, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.